तर मंडळी आम्ही पंढरपूरला आलेलो आहोत. आम्ही ते रूम घेतलेला आहे, तुम्हाला मागे दिसत असेल. 3 बेडरूम आहेत, दिस 1 आणि हे 2. ॲक्च्युली आम्ही आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम आम्ही फर्स्ट गेलो भक्तनिवासला. पंढरपूरचं जे रुक्मिणी विठ्ठल मंदिराचं जे भक्तनिवास आहे तिथे आम्ही गेलो. तिथे आम्हाला ते थोडंसं आमच्या बजेटच्या अबाव तो रेट वाटला. तर आम्हाला आमचा प्लॅन तुम्हाला माहितीच आहे, बजेट ट्रिप प्लॅन करतो आहे, चालू आहे आमची बजेट ट्रिप. सो ते आम्हाला थोडंसं कॉस्टली वाटलं म्हणून आम्ही बाजूलाच एक वेदांत भक्तनिवास करून आहे तिथे आम्ही आलो. तर वेदांत भक्तनिवासमध्ये 700ला आम्हाला 3 बेडरूम मिळालं. तर वेदांत भक्तनिवासमध्ये आम्ही स्टे करत आहोत. इथे 3 बेडरूम 700ला आहे, 2 बेड 600ला आहे. ॲक्च्युली आम्हाला 2 बेडरूमच पाहिजे होतं, 2 बेडचं रूम पाहिजे होतं, बट त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं, ते फुल झाले होते. तर नाईलाजाने आम्हाला 3 बेड घ्यावं लागलं, पण ते पण ठीक आहे. 700 इज ओके, बजेटमध्येच येतं. बट सपोज जर तुमच्यापैकी कोणी असेल, 3 जण असेल ट्रॅव्हल करणारे फ्रेंड्स वगैरे, तर त्यांच्यासाठी हे रिजनेबल प्राईसमध्ये आहे वेदांत भक्तनिवास. सो आता आम्ही थोड्याच वेळाने निघणार आहोत मंदिराच्या दिशेने दर्शनासाठी. आता टेरेस पण आहे. सो इथे बघा बेसिन आहे हँडवॉश वगैरे करायला. दिस इज मी, आय डोंट नो. अशा प्रकारे रूम आम्हाला मिळालेली आहे. रूम तुम्हाला दाखवली कशी आहे. सर तुम्ही बजेटमधली ट्रिप प्लॅन करत असाल तर इथे नक्की या. जर पंढरपूरला येणार असाल तर इथे वेदांत निवासला तुम्ही रूम घेऊ शकता. ठीक आहे, रूम आपल्याला तसंही रूममध्ये जास्त वेळ नाही राहायचं आहे. सो बजेटमध्ये इट इज ओके. सो आता आम्ही निघत आहोत मंदिराच्या दिशेने दर्शनासाठी. सो स्टे कनेक्टेड. लाईट आहे फक्त, बाकी कोण राहत नाही आहे. सो हॉस्पिटलवाली फिलिंग येते बघा. हां माझ्यात. चला आज जाऊया. लिटरली असं वाटतं हॉस्पिटलमध्ये आलो आहे. ते गव्हर्मेंट हॉस्पिटल असतं ना. वेदांत निवास इथे आम्ही आजसाठी आमचं स्टे आहे इथे. आणि त्याच्या बाजूलाच आहे रुक्मिणी विठ्ठल भक्तनिवास, जिथे की आम्ही एन्क्वायरी केली होती, बट ते थोडं बजेट हल्लं म्हणून आम्ही आलो इथे. भक्तनिवासच्या बाहेरूनच आपल्याला ऑटो मिळून जाते मंदिराकडे जायला, किंवा आपण चालतही जाऊ शकतो. 15-20 मिनटं लागतात पोचायला. फायनली आम्ही पोचलो आहोत डेस्टिनेशनजवळ. पण आता आम्हाला आधी थोडीशी भूक लागली आहे म्हणून आम्ही आता आधी खायचे ठरवलेले आहेत. म्हणून आम्ही तिथे जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये खाण्यासाठी आलेलो आहोत. इथला जो ॲम्बियन्स आहे तो बघूनच किती मस्त वाटतंय. पेटपूजा करून आता आम्ही निघालो आहोत मंदिराच्या दिशेने.
गाईज ही पब्लिक जी तुम्ही बघत आहात ब्रिजवरून जात आहे ती ॲक्च्युली लाईन आहे चरण स्पर्श दर्शनाची. तर गाईज आम्ही चरण स्पर्शची लाईन बघितलेली आहे, ती खूपच मोठी आहे. सगळा आवाज रेकॉर्ड करून मागे टाकणार. तर गाईज आम्ही एक सेकंड. तर गाईज आम्ही मुखदर्शन केलेलं आहे. चरणस्पर्श दर्शन इज इम्पॉसिबल होतं बिकॉज खूप लाईन आहे, 2-3 तास लागणार त्यालाच दर्शनाला. तर आम्ही मुखदर्शन 10-15 मिनटात झालं आणि आता आम्ही इथे चंद्रभागा नदीजवळ आलेलो आहोत. तू या साईडला येशील तर तू पण देशील. हो, चंद्रभागा नदी. तर आता आम्ही इथे बरेचसे ह्या साईडला ह्या साईडला आपण दिसू. हां, माझा हात नाही दिसत आहे. इकडे चल. तर आता आम्ही नदीजवळ आलेलो आहोत. बरेचसे व्हिडिओ क्लिप्स आम्ही करायला. तर आता जस्ट आमचं मुखदर्शन झालंय आणि आता आम्ही आलो इथे चंद्रभागेच्या तीरावर. काय पीसफुल आहे इकडे, बघताय का तुम्ही? मी याच्या पुढे आता जरासं क्लिप्स काढतो याचे, तर तुम्ही नक्की ते एन्जॉय करणार. आज गर्दी तर रोजच्यापेक्षा जास्तच वाटते असं मला वाटतं आहे, बिकॉज जेवढे यूट्यूबमध्ये व्हिडिओज बघितले त्याच्यात कमी होते. आज कदाचित गुरुवारमुळे जास्त असणार आहे, तर तोपर्यंत तुम्ही त्या क्लिप्स एन्जॉय करा. रखमाईचं मंदिर असेल. ते बघा ते समोर पुंडलिक सॉरी, ते बघा ते समोर जे मंदिर आहे ते पुंडलिकांचं मंदिर आहे. तर आम्ही ते जाऊन दर्शन घेणार आहोत. बघू, खूप मस्त व्ह्यू आहे. चला तर जाऊया. श्री पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा, शरणी आहे भीमा उद्धरी जगा. चला.
ओव्हर ॲक्टर बघायचं तुम्हाला? ओव्हर ॲक्टर मी काय केलं? कॅश आहे ना? कॅशच लागतं ना? कॅश आहे ना? तर आता आम्ही पुन्हा बॅक टू होम झालेलो आहोत, घरी आलेलो आहोत. तुम्हाला सांगते एकंदरीत आमचं दर्शन छान झालं, पण आम्ही मुखदर्शन केलं. सो आम्ही मुखदर्शन केलं आणि ते आमचं ऑलमोस्ट 10-15 मिनटामध्ये आमचं मुखदर्शन झालं. खूप छान असं झालं. तसं म्हणजे विठ्ठलांचं जसं पाहिजे तसं मनाप्रमाणे असं दर्शन नाही झालं, पण ठीक आहे, बिकॉज टाईमचा शॉर्टेज होता. आम्हाला बाल्कनीमध्ये होती आम्ही. सो टाईमचा शॉर्टेज होता, त्यामुळे आम्हाला चरणस्पर्शामध्ये उभं राहणं पॉसिबल नव्हतं, बिकॉज तिची लाईन आम्ही एंडपर्यंत जाऊन बघितली. ती लिटरली लाईन खूप लांब होती. ती लाईन एंडच कुठे होतं ते आम्ही जाऊन बघितलं. लिटरली जर आम्ही राहिलो असतो त्या लाईनीत तर 2-3 तास तर असेच गेले असते. आणि आम्हाला टाईम कमी आहे, बिकॉज आम्हाला उद्या लवकर पण निघायचं आहे. सो खूप लाईन होती आणि खूप टाईम लागला असता, म्हणून आम्ही चरणस्पर्श नाही, म्हणजे त्या लाईनीत नाही गेलो, मुखदर्शन केलं. ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स मस्त होता, खूप मजा आलेली आहे. सगळं व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. तुम्हाला सांगते अजून काय सांगायचं आहे. ओव्हरऑल पंढरपूरमध्ये जो काय आमचा खर्च झाला तोही मी तुम्हाला सांगणार आहे, बिकॉज असं लास्ट व्लॉगमध्ये मी अक्कलकोटचा खर्च तुम्हाला सांगितलेला, तर हा देखील मी तुम्हाला सांगेल, बिकॉज मी अजून तरी नोट डाऊन नाही केला आहे, त्यामुळे मला नोट डाऊन करायचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की माझा आमचा एकूण किती खर्च झाला, स्टेपासून खाण्याचा सगळा काही. तर आम्ही चंद्रभागा नदीजवळ गेलो. तिथे मस्त असं छान असे व्ह्यू आम्ही बघितले, म्हणजे खूप मजा केली एकंदरीत. तिथे आम्ही त्या नदीत उतरलो, पाय धुतले, तिथे मी दिवा सोडला. परत आजूबाजूचे बरेच मंदिर होतं ते फिरलो. पुंडलिंगांच्या मंदिरामध्ये देखील गेलो, त्यांचे देखील दर्शन घेतले. खूप छान, खूप मस्त आणि खूप वेगळा असा अनुभव होता. खूप मजा आली आणि हा फर्स्ट अनुभव होता, बिकॉज पंढरपूरला आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो. तर त्या मोबाईल लॉकरमध्ये आपल्याला मोबाईल ठेवायचा असतो. पर मोबाईल समथिंग 5 रुपये चार्जेस आहेत. तर मोबाईल बाहेर ठेवून आपल्याला दर्शन घ्यायला जावं लागतं. आयदर 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. तुम्ही जर स्टे करणार असाल तर मोबाईल घरी ठेवूनच जावा. सेकंडली तिथे घेऊन जाणार असाल तर मोबाईल लॉकरमध्ये ठेवायचं, बिकॉज आतमध्ये मोबाईल बिलकुल अलाउड नाही आहे. खाण्यासाठी पण तिथे मंदिराजवळच खूप काय व्हरायटी ऑफ फूड्स अवेलेबल आहे. हॉटेल आहेत खूप सारे तिथे खाण्यासाठी. आम्ही हॉटेलमध्ये खाल्लं आणि पुढे गेल्यावर कळलं झुणका भाकर केंद्र देखील आहे तिथे. तुम्ही झुणका भाकर लवर असाल तर तुम्ही झुणका भाकर आणि त्याच्याबरोबर ठेचा देखील असं खूप ट्राय करू शकता. खूप छान असतं. आणि एकंदरीत आजचा प्रवास आमचा संपलेला आहे, हेच मला सांगायचं आहे. तर मंडळी, पंढरपूरची जर्नी एंड हिअर. आता वाजल्यात 7 ना? हां, 7 वाजल्यात. आम्ही घरातून निघालेलो 4-4:15च्या दरम्यान. दर्शन करून, एरिया फिरून, मनसोक्त फिरून आम्ही रिटर्न आलो 7 वाजेपर्यंत. आमचं छान असं टाईम गेलं आहे. 3 वाजता निघालो, मग आपण 4:15ला निघालो आहे. 4 वाजता तर झोपून उठलो, बिकॉज आम्ही थकलो होतो. सो उद्या आम्ही पुन्हा एकदा नवीन प्रवासाला निघणार आहोत. ते उद्याच कळेल नवीन ब्लॉगमध्ये. सो आता इथे स्टॉप करूया. भेटूया एका नवीन प्रवासात, नवीन जर्नीमध्ये. 1 सेकंड, मला तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगायचं आहे की किती खर्च झाला पंढरपूरमध्ये. सो गिव्ह मी अ सेकंड, मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगते किती खर्च झाला. त्याच्यानंतर आपण ब्लॉग एंड करूया. की जसं की तुम्हाला मी सांगितलेलं की मी कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगणार आहे आमचा ओव्हरऑल किती खर्च झाला आहे. तर मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तुम्हाला दिसते नाही दिसते, गॉड नोज, आय थिंक सो नाही दिसत असेल. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. ओव्हरऑल 2868 आमचा खर्च झालेला आहे. सो पंढरपूरचा ओव्हरऑल जो खर्च आहे तो 2800पर्यंत पकडून चाललेला आहे. म्हणजे 3000पर्यंत तुम्ही राऊंड फिगर करू शकता ना. येस. सो मंडळी, आजची जी जर्नी होती, आजचं जे दर्शन होतं, आजचा पंढरपूरचा प्रवास इथेच समाप्त झालेला आहे. सो मागे मूर्ती आहे ना. तर आता हा ब्लॉग मी इथे एंड करते आहे. उद्या एका नवीन प्रवासाला सुरुवात होणार आहे. नवीन जर्नी असणार आहे, जी की असणार आहे जेजुरी आणि मोरेश्वरचे बाप्पा.
आता माहीत नाही की मी त्याचे 2 पार्ट करेल की एका पार्टमध्ये कव्हरअप करेल, ते आता उद्याच ठरवता येईल. बट हा ब्लॉग संपलेला आहे. सो भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये, नवीन जर्नीमध्ये, नवीन भटकंतीच्या प्रवासामध्ये. सो तोपर्यंत टाटा बाय बाय. सो बाय. चला तोपर्यंत टाटा बाय बाय.